मित्रांनो, दामिनीला लागलं वेड, फोडलं चक्क इराचं डोकं. मित्रांनो, जुळले गाठ ग मालिकेचा आजचा भाग जो आहे तो अतिशय भन्नाट आणि जबरदस्त झाला आहे. तर मित्रांनो, दामिनी असं का करतीये या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. दामिनीला आता वेड्याचे झटके येऊ लागले आहेत आणि त्यानंतर दामिनीने काय काय ड्रामा केलाय पाहणार आहोत. एपिसोडच्या सुरुवातीलाच मित्रांनो, आता दामिनीच्या बेडरूममध्ये सगळे जमा झालेले असतात. मित्रांनो, सगळेजण आता दामिनीची समजूत घालत असतात. दामिनी मोठ्याने ओरडत असते आणि असं बोलत असते की मला ती जोगतीन आता पूर्णपणे संपवणार आहे. तिचा काहीतरी जबरदस्त हेतू आहे. त्यावेळेस मित्रांनो, सावीचा चेहराही उतरलेला असतो. तर आता भास्कर विचार करतोय की आईला काय होतंय, आई असं का करत आहे. तर मित्रांनो, धैर्य बोलतो की आई तुझा का जीव घेईल ती, तू कुणाचं काय एवढं वाईट केलंस. त्यावेळेस आता नाही नाही म्हणत दामिनी घाबरलेली असते. अवंती, नीता आणि सर्व मंडळी तिकडे असतात. मित्रांनो, आईंची समजूत घालत असतात. त्यावेळेस मात्र अवंती बोलत असते की आई असं काहीही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परंतु काही केल्या दामिनी काही गप्प बसत नसते. मित्रांनो, तिचा आरडाओरडा सुरूच असतो. मित्रांनो, दामिनीला मात्र आता अतिशय भीती वाटत असते आणि तिचं अंग थरथर कापत असतं. धैर्य आई म्हटल्यावर आईला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तो आईचा अत्यंत लाडका मुलगा असतो. तर पाहायला मिळतंय की विलास आणि भास्करही असं बोलत असतात की आई तुला काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तर मित्रांनो, नीता, अवंती आणि साबीचा प्लॅन पूर्ण वर्क होताना पाहायला मिळतंय. तर धैर्य मात्र आता थोडासा विचार करतोय, कोण ही बाई आहे, अचानकपणे घरात आली आणि फक्त आईलाच कशी दिसतेय. या बाईचा काहीतरी हेतू असला पाहिजे असा विचार मात्र इकडे आता धैर्य करत असतो. मित्रांनो, धैर्यला अत्यंत रागही आलेला असतो आणि धैर्य मात्र खूप टेन्शनमध्ये येतो. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय धैर्य आता सावीला बोलत असतो की सावी बाळा जा बरं इथनं, आता रात्र झाली आहे. त्यावेळेस मित्रांनो, आता सावी निघून जाते. तर धैर्य मात्र विचारत असतो की आई तुझ्या जीवावर कोणी उठणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. तर दामिनी बोलते की नाही, माझ्या हातनं असं काही घडलं आहे की त्यानंतर मात्र ती बाई माझं काही करू शकते. तर मित्रांनो, तेवढ्याच दामिनी तिच्या तोंडाला लगाम लावते, जेणेकरून खुणाबद्दल कुणालाही कळायला नको. त्यावेळेस आता इराच्या मात्र काहीतरी लक्षात येतं. इरा विचार करू लागते की आईंना काहीतरी झालंय नक्कीच. तर मित्रांनो, पाहायला मिळतं दामिनी आता छान झोपलेली असते. तिला टेन्शन आलेलं असतं की आता सकाळी काय होतंय, ती झोपतीन पुन्हा येते की काय. त्यावेळी आता धैर्य आणि सावी विचार करत असतात. तेवढ्यात मित्रांनो, सावी आता धैर्याला बोलत असते की धैर्य ती फ्रेम कुठे आहे. तर ती फ्रेम मात्र धैर्य घेऊन आलेली असतो. मित्रांनो, पाहायला मिळते ती फ्रेम आता घरामध्ये छान लावायची असते, त्यांच्या रूममध्ये छान लावायची असते. या गोष्टीमुळे सावी बोलत असते की धैर्य ती फ्रेम मात्र मीच लावणार. तर या दोघांमध्ये अतिशय वाद सुरू होतो. धैर्य बोलत असतो की बाळा तू वरती चढली आणि पडली तर तुला लागेल ना. तर सावी बोलते पहा मी त्या भिंतीवर लावणार आहे ती फ्रेम. तर मित्रांनो, दोघांमध्ये चांगलाच वाद जुंपलेला असतो. अतिशय रोमॅन्टिक सीन तिकडे पाहायला मिळतो. सावी काही धैर्याला आता ती फ्रेम देण्यासाठी तयार नसते. मित्रांनो, सावीने ती फ्रेम घट्ट पकडून ठेवलेली असते आणि तिला ती फ्रेम त्याला द्यायचीच नसते. आता कशीबशी ती फ्रेम घेऊन धैर्यवरती लावतो भिंतीवरती आणि पाहायला मिळतंय मित्रांनो, फ्रेम लावताना धैर्य खाली पडतो. त्यावेळेस सावी त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. दोघेही अतिशय रोमॅन्टिक होतात. तर आता सकाळ होते मित्रांनो, सगळेजण छान नाश्त्यासाठी बसलेले असतात. नीता, अवंती त्यांना नाश्ता वाढत असतात. तर धैर्य बोलत असतो की असं काय होतंय आईला, आई नाश्त्याला सुद्धा आली नाही का, असं का करत आहे, ही जोगतीन कोण आहे, मला शोधलीच पाहिजे. म्हणजे आईला भास होत आहेत की खरोखर कोणतरी जोगतीन आहे, याचा विचार आता मात्र मला करायला हवा. मित्रांनो, रूममध्ये दामिनी एरझऱ्या घालत असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती विचार करत असताना इरा मात्र रूममध्ये येते. इरा बोलते की आई चला ना खाली जेवण करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. त्यावेळेस आता इराला चांगलं झुरळासारखं झटकावून लावण्याचा प्रयत्न दामिनी करत असते. दामिनी बोलत असते की जा इथून, नाहीतर तुझं डोकंच फोडेल. तर मित्रांनो, दामिनीने आता एक फ्लॉवर पॉट घेतलेला असतो आणि तो फ्लॉवर पॉटने चांगलंच आता इराचं डोकंच फोडलेलं असतं. इरा मात्र आता ओरडते, आई तुम्हाला वेड लागले नक्कीच, तुम्ही असं का करत आहात. त्यावेळेस मित्रांनो, इरा आता ओरडतच बाहेर निघालेली असते आणि धैर्यला सांगत असते की धैर्य धैर्य पहा काय झालंय, आत्यांनी माझं डोकं फोडलंय, आत्यांना वेड लागलंय, असं मात्र आता ती बोलत असते. मित्रांनो, पाहायला मिळते खरोखरच इराला खूप लागलेलं असतं, कारण दामिनीने खूप जोरात तिच्या डोक्यावरती चांगला फ्लॉवर पॉट मारलेला असतो. तर धैर्य मात्र अतिशय पळतच तिकडे जातो आणि पाहतो की काय झालंय. मित्रांनो, त्यावेळेस आता चक्क इराने डोक्याला हात लावलेला असतो. हात लावून ती आता बसलेली असते आणि विचारत असते, धैर्य काय झालं असेल आईला, म्हणजेच आत्याला का करत आहेत त्या असं.
आत्यांना वेड लागलंय का सावीसारखं, असं का वागत आहेत त्यावेळेस आता धैर्य बोलत असतो की काही झालं नाही, तिला थोडेसे भास होत आहेत, परंतु तू जरा काळजी घे, तुझ्या डोक्याला खूप लागलंय. तर आता अवंती हसत असते, कारण खूप मोठा जो डोक्याला टेंगूळ तिकडे आलेले असतो. मित्रांनो पाहायला मिळते आता भास्कर बोलत असतो की हो रे बाबा हो, मलाही असं वाटत आहे की आता आईंना भास नाही होत, ती व्यक्ती कोणतरी खरीच आहे. तर मित्रांनो इकडे आता धैर्य आणि सर्व मंडळी टेन्शनमध्ये राहिले असतात इराला लागल्यामुळे. तर पाहायला मिळते की आता रूममधून चक्क दामिनी बाहेर आलेली असते. दामिनी आता पळतच बाहेर येते आणि थरथरलेल्या हाताने बोलते की आता मात्र माझ्या खोलीत माझ्या रूममध्ये कुणीही यायचं नाही, मी कुणालाही माझ्या खोलीमध्ये अलाव करत नाही. जर माझ्या खोलीमध्ये कुणी आलं ना आता तर फक्त डोकं फोडलंय फ्लॉवर पॉटने, जर पुढच्या वेळेस काही केलं तर मी त्याला पूर्णपणे संपवून टाकेल, असं मात्र दामिनी बोलत असते. तर इराला मात्र खूप लागल्यामुळे तिला रडू येत असतं, ती ओरडत असते, आत्या तुम्ही असं वेड्यासारखं करू नका ना, आत्या तुम्ही असं प्लीज करू नका, वेड लागल्यासारखं करू नका, असं मात्र इरा आता मोठ्याने बोलत असते. तर मित्रांनो पाहायला मिळतंय भास्कर प्रचंड घाबरलेला आहे, त्याला असं वाटत आहे की खरोखरच आईला आता वेड लागला आहे. तर मित्रांनो आता भास्कर विचार करतोय की काय करावं आपण, तो धैर्यशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. धैर्य बाबा काय रे हे प्रकरण, काय झालं आईला, कोण आहे ती जोगतीन, असे प्रश्न आता इकडे भास्कर विचारत असतो. तर मित्रांनो पाहायला मिळते आता सावी विचार करत असते की आता तर तुमची ही सुरुवात आहे दामिनी मॅडम, तुम्हाला पुढे पुढे मी काय काय त्रास देणार आहे ना याचा विचार मी सर्व करून ठेवलेला आहे, तुम्हाला आता एवढ्या सहजासहजी मी सुटका देणार नाहीये. मित्रांनो दामिनी आता रूममध्ये जाऊन बसते, तिने खोली लॉक केलेली असते, आतमधनं खोली लॉक करून ते आता आतमध्ये विचार करत बसलेली असते की कोण आहे ती बाई जोगतीन आणि मला का त्रास देत आहे. तेवढ्यात मित्रांनो पाहायला मिळतंय आता धैर्य रूमकडे येणार आहे. मित्रांनो धैर्य रूमकडे येणार आहे कारण त्याच्या आईला त्याला आता उपाशी पोटी राहू द्यायचं नसतं, त्याने आता दरवाजावरती नॉक केलेलं असतं. तेवढ्यात आता दामिनी दरवाजा उघडण्यासाठी तिकडे आलेली असते. मित्रांनो दामिनीने दरवाजा उघडल्यानंतर शांतपणे खुर्चीवरती बसून घेतला आहे आणि तिला खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेस धैर्य बोलत असतो की आई तू माझ्याशी देखील बोलणार नाही आहेस का आता. तर लगेच पाहायला मिळतंय धैर्यने चक्क जेवण देखील आईसाठी आणलेलं असतं. मित्रांनो धैर्य आता आईसाठी खूप करत असतो आणि त्याचं आईवरचं प्रेम जे आहे ते दिसून येत असतं. आता धैर्य लगेच आता एक घास तयार करतो मित्रांनो आणि आईला बोलतो की आई तुला मात्र खावंच लागणार आहे. त्यावेळेस दामिनी बोलत असते की मी लहान आहे का, आता मला तू जेवू घालणार आहेस का. लगेच पाहायला मिळतंय दामिनी बोलते थांब रे बाबा, परंतु लगेच धैर्य बोलतो की आई तू मात्र लहान मुलांसारखंच वागत आहेस, असं बोलत तो तिला घास भरवत असतो. मित्रांनो तिला घास भरवत असताना त्याला खूप वाईट वाटत असतं. शेवटी आई ती आईच असते मित्रांनो, आईची माया काहीतरी वेगळीच हे मात्र आजच्या एपिसोडमध्ये दिसून येत आहे. परंतु दामिनी कसली आई मित्रांनो, असली आई होण्यापेक्षा नसलेलीच बरी, कारण दामिनीने जे कटकारस्थान केलं आहे मित्रांनो ते पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप वाईट वाटत आहे आणि एपिसोडमध्ये दोन दोन खून करणं सोपं नाहीये. तर पुढील भागामध्ये आता धैर्य विचार करतोय आईला जो त्रास होतोय त्यापेक्षा तो त्रास मला झाला ना बरं होईल, कारण माझ्या आईला त्रास झालेला मी बघू शकत नाही, असं बोलत असताना मित्रांनो एपिसोड मात्र संपत आहे.